नमस्कार. तर मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत आषाढ अमावस्येला दीपपूजनाचं मोठं महत्त्व आहे. तर लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी का ओवाळतात, पूजनाची योग्य पद्धत, महत्त्व आणि परंपरा जाणून घेऊयात. तर आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी दीपपूजनाला मोठे महत्त्व आहे. तसेच या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची देखील पद्धत आहे. श्रावण महिना अवघ्या काही दिवसातच सुरू होते, मात्र त्यापूर्वी अमावस्या येते, जी हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. महाराष्ट्रात पंचांगानुसार ही आषाढ महिन्याची शेवटची तिथी असून या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे आषाढ अमावस्या ही केवळ अमावस्या नसून श्रावणाच्या स्वागताची पूर्वतयारी, पितृसन्मान, दीपपूजन आणि आध्यात्मिक साधनेचा दिवस म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात या दिवसाला दीप अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी दीपपूजनाला मोठे महत्त्व आहे. तसेच या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची देखील पद्धत आहे. जाणून घेऊया त्याचे महत्त्व आणि पूजनाची योग्य पद्धत. तर आषाढ अमावस्या 2026 कधी आहे? पंचांगानुसार योग्य तिथी तारीख 12 ऑगस्ट 2026 बुधवार. अमावस्या तिथी प्रारंभ 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 1:53 वाजता. अमावस्या तिथी समाप्त 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12:06 आषाढ अमावस्येला दीपपूजनाचं मोठं महत्त्व आहे. आषाढ अमावस्या ही पितृपूजन, दान, दीपपूजन आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाची तिथी मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने केलेले पूजन आणि सत्कर्म विशेष पुण्यदायी मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार दीप म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. दीपपूजन केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धीचे आगमन होते, अशी मान्यता आहे. तसेच श्रावण महिन्याच्या स्वागतापूर्वी घर आणि देवघरात मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी ही परंपरा पाळली जाते. दीप अमावस्येला लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी का ओवाळतात? तर महाराष्ट्रात आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्येच्या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची एक जुनी आणि लोकप्रिय लोकपरंपरा आहे. ही प्रथा मुख्यतः धार्मिक श्रद्धा, कौटुंबिक मंगल कामना आणि मुलांच्या आरोग्याच्या प्रार्थनेशी जोडलेली आहे. धार्मिक श्रद्धेनुसार दीप अमावस्येला कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळणे म्हणजेच त्यांच्या आयुष्याचा अंधार दूर होऊन ज्ञान, आरोग्य, सुख आणि समृद्धीचा प्रकाश कायम राहावा, अशी प्रार्थना करणे होय. ही प्रथा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये आजही श्रद्धेने पाळली जाते. कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत काय आहे तर ते पाहूयात. लोकपरंपरेनुसार या दिवशी गव्हाच्या कणकेचे छोटे दिवे तयार केले जातात. त्यात तूप किंवा तेल घालून कापसाची वात लावली जाते. दिवा प्रज्वलित करून मुलांना 3 किंवा 5 वेळा ओवाळले जाते. त्यानंतर मुलांच्या कपाळावर कुंकू किंवा हळद कुंकू लावून गोड पदार्थ दिले जातात आणि आशीर्वाद दिला जातो. तर मुलांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना. धार्मिक श्रद्धेनुसार कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळल्याने त्यांच्यावर देवी देवतांची कृपा राहते. त्यांना निरोगी आयुष्य, दीर्घायुष्य आणि सुख समृद्धी लाभते. नकारात्मक शक्तीपासून संरक्षण. लोकमान्यतेनुसार ओवाळण्याच्या विधीमुळे मुलांवरील वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ प्रभाव दूर होतात. यामागे धार्मिक श्रद्धा आहे. याचा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. पण अन्न आणि प्रकाशाचे प्रतीक. कणिक ही अन्नाची, तर दिवा ज्ञान, तेज आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. कणकेचा दिवा तयार करून त्यात तूप किंवा तेलाचा दिवा लावून मुलांना ओवाळणे म्हणजे त्यांच्या जीवनात अन्न, आरोग्य आणि प्रकाश कायम राहावा, अशी मंगलकामना व्यक्त करणे होय. श्रावणाच्या स्वागताची परंपरा. दीप अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे त्या दिवशी मुलांचे औक्षण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद मागण्याची परंपरा आहे. कौटुंबिक संस्कार. या दिवशी घरातील ज्येष्ठ मंडळी लहान मुलांना ओवाळतात, आशीर्वाद देतात आणि गोड पदार्थ देतात. यामुळे कुटुंबातील प्रेम, आपुलकी आणि संस्कार पुढील पिढीपर्यंत पोचतात. आषाढ अमावस्येला दीपपूजन कसे करावे? तर महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. दिवा हा ज्ञान, तेज, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार दीप म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. दीपपूजन केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धीचे आगमन होते, अशी मान्यता आहे. तसेच श्रावण महिन्याच्या स्वागतापूर्वी घर आणि देवघरात मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी ही परंपरा पाळली जाते. दीपपूजनाचा सोपा विधी. दिवे स्वच्छ करा. घरातील पितळ, तांबे, चांदी किंवा मातीचे दिवे स्वच्छ धुवून पुसून घ्यावेत. शक्य असल्यास चिंच, लिंबू किंवा धातू स्वच्छ करण्याच्या पारंपरिक पद्धतीने दिवे स्वच्छ करावे. पूजेची तयारी. तर पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर दिवे ठेवावेत. दिव्यांना हळद कुंकू, अक्षता आणि फुले वाहावीत.
दिवा प्रज्वलित करा. तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. कापसाची वात वापरावी. प्रार्थना करा. दिवा लावल्यानंतर ही प्रार्थना म्हणू शकता. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. तसेच दीपज्योती परब्रह्मा दीपज्योती जनार्दना दीपो हरतु मे पाप दीपज्योती ती नमस्तुते हा श्लोक ही म्हणण्याची परंपरा आहे. आरती करा. भगवान गणेश, माता लक्ष्मी, भगवान शिव किंवा आपल्या कुलदेवताची आरती करावी. दीपाची प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा. नैवेद्य अर्पण करा. साखर, खडीसाखर, दूध, फळे किंवा घरातील सात्विक गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. तर हा असा आपला व्हिडिओ होता आजचा. तर तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे जान्हवी जाधव. आणि आपल्याला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हेही मला कॉमेंट करून सांगा. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.